नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यातला हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. मी एके. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्याला आत्ताचा क्षण जगायला शिकवतं. या पुस्तकाचं नाव आहे इचिगो इची. जपानी तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक भेट, प्रत्येक क्षण आयुष्यात फक्त एकदाच येतो. आपण रोज लोकांना भेटतो, चहा पितो, बोलतो, पण मन कुठेतरी दुसरीकडेच असतं. हे पुस्तक आपल्याला सांगतं, पूर्णपणे आत्ता जगा. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हा क्षण देखील इचिगो इची आहे. तर इचिगो इचीमधील पहिला लेसन आहे प्राचीन खोलीतील चहापान. दुपारची वेळ होती. मुसळधार पाऊस सुरू होता. त्यावेळी जिओनच्या लहानशा गल्ल्यांमधून सोसाट्याचा वारा वाहत होता. क्योटो शहराच्या मध्यभागी जिथे कित्येक गूढ गोष्टी दडलेल्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही होतो. या पुस्तकाचा जन्म एका लहानशा प्राचीन चहाच्या खोलीमध्ये होणार आहे, याची आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. त्यामुळे ओसाड पडलेल्या चहा पानाच्या खोलीमध्ये आम्ही शिरलो. खोलीमध्ये गेल्यावर जेव्हा बाहेर पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की साकुराच्या पाकळ्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहत चालल्या आहेत. वसंत ऋतू गेला होता आणि आता उन्हाळ्याची चाहूल लागली होती. ज्या पांढऱ्या पाकळ्यांना जपानमध्ये असाधारण महत्त्व दिलं जातं, त्या आता काही काळातच नाहीशा होणार होत्या. जपानी पद्धतीचा अंगरखा घातलेला एक वयस्कर महिलेने आम्हाला कुठला चहा घेणार असं विचारलं. आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या चहापैकी सर्वात चांगल्या प्रतीचा चहा निवडला. हा गोकुरो नावाचा चहा दक्षिण जपानमध्ये उरेशिनो या ठिकाणी पिकवला जातो. या ठिकाणी जगातील सर्वोत्तम चहाचे मळे आहेत. चहाची वाट पाहत असताना आम्ही प्राचीन जपानच्या विषयीच्या आमच्या संकल्पनांची देवाणघेवाण केली. बार्सिलोनापेक्षाही कमी लोकसंख्येचा असलेला आणि टेकडीने वेढलेल्या या ठिकाणी 2000 प्राचीन मंदिरं आहेत. त्यानंतर काही काळ आम्ही शांत बसून दगडगोट्यांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या आवाजाचा आस्वाद घेतला. काही वेळातच ती वृद्ध महिला चहाचा ट्रे घेऊन आमच्या समोर आली. ती येताच त्या खोलीमध्ये चहाचा सुगंध पसरला. आम्ही आपापले कप घेतले, पण चहाचा पहिला घोट घेण्यापूर्वीच चहामधून येणाऱ्या वाफांनी आमच्या मनाचा ताबा घेतला होता. त्यावेळी आम्हाला बाहेरून एक महिला छत्री घेऊन जाताना दिसली. तिने आमच्याकडे बघून छानसं स्मितहास्य केलं आणि काही काळाच्या आत ती आमच्या नजरेसमोरून गायब झाली. त्यानंतर आमच्या दोघांची नजर त्या ठिकाणच्या भिंतीवर लावलेल्या एका फलकावर गेली, ज्यावरील खाली शब्द होते. आम्ही थोडे कष्ट करून ते शब्द वाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यावर लिहिलं होतं इचिगो इची. आम्हाला एकीकडे त्या शब्दांचा उलगडा होत होता, त्याचवेळी हलकीशी हवेची झुळूक आली आणि चहा पाण्याच्या खोलीमध्ये लावलेली एक घंटा वाजायला लागली. इचिगो इची या शब्दाचा अर्थ आहे की आत्ता आपण जो क्षण अनुभवत आहोत, तो पुन्हा कधीही अनुभवायला मिळणार नाही. त्यामुळे आपण आत्ताच्या या क्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं पाहिजे. क्योटोमध्ये आम्ही आत्ता जे अनुभवत होतो, तेच त्या फलकावर लिहिलं आहे हे आम्हाला पक्कं झालं. त्यानंतर आम्ही अशाच कित्येक असाधारण आणि वर्तमानातील क्षणांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. कदाचित कामातील गडबड, गोंधळ, भूतकाळातील आणि भविष्यातील विचार यामुळे आम्ही त्या क्षणांकडे आजपर्यंत लक्षच दिलं नव्हतं. त्याचवेळी आम्हाला पावसातून चाललेला एक मुलगा दिसला. त्याच्या पाठीवर बॅग होती आणि तो पूर्ण वेळ मोबाईलशी खेळत चालला होता. तो भविष्याची तयारी करत होता, पण वर्तमानाकडे दुर्लक्ष करत होता. त्याच्याकडे बघताना आम्हाला थोरियूचं प्रसिद्ध वाक्य आठवलं. ते म्हणाले होते की आपण भविष्यामागे धावताना वर्तमानातील बहुमोल क्षण गमावत असतो. त्याच क्षणाला आम्हाला काहीतरी असं समजलं, ज्यावर आम्ही पुढील कित्येक महिने काम करत राहिलो. आम्हाला हे जाणवलं की आपल्या रोजच्या धकाधकीच्या आणि कृत्रिम जीवनामध्येही असे कित्येक क्षण असतात की ज्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर आपल्यासाठी प्रेम, आनंद
आणि सकारात्मकतेचे दरवाजे उघडू शकतात. हे दरवाजे उघडण्याची चावी आहे इचिगो इची. या पुस्तकामध्ये यावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे की आयुष्यातील या अमूल्य क्षणांचा योग्य पद्धतीने फायदा कसा करून घ्यायचा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय क्षण कसं बनवायचं. धन्यवाद.